नमस्कार, माने रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एक बटाट्यापासून आज 50 पापड तयार करून घेणार आहोत। बटाटा सोलून बटाट्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे। 2 वाटी बटाट्याच्या प्युरीसाठी इथे 6 वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे। बटाट्याची प्युरी छान गॅसवर शिजवून घ्यायची। घट्टसर होत आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून तांदळाचं पीठ 1 वाटीभर टाकून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घट्टसर होईपर्यंत छान 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। एका परातीत तयार केलेलं पीठ काढून गार होण्यासाठी पीठ छान मळून घ्यायचं। प्लास्टिकच्या कागदावर छोटे गोळे करून त्याच्या साहाय्याने पापड छान पसरवून घ्यायचं आहे। तयार केलेले पापड प्लास्टिकवर घालून 2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत। तर इथे 2 दिवस पापड वाळून रेडी झाले आहेत। ते एक पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते। पापड मोठा आणि पांढरा शुभ्र झाला आहे। कुरकुरीत आणि खमंगही झाले आहेत। हे पापड वर्षभर टिकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पापड किती मोठे झाले आहेत बघू शकता।